मीठ टाकलं, हळद टाकली आणि आपले कापलेले जे टोमॅटो होते ना ते पण टाकून घेतले. आता परतून घेऊ मस्त. आता 5 वाजले, संध्याकाळचा टाइम झाला आणि पावसाच्यानं निरा अंधारच अंधार पडला बाहेर. हे पा काय रे बाबू, मग पाचचा जेवला नाही, आता जेवतो का मग? आमच्या आशीचा दात पडला, एका चापटीत त्या दात पडला का. दुपारी पाऊस चालू होता म्हणून मिनूले किट्टूले घागरा शिवणं चालू आहे. दुपारी कटाई केली, आता एवढा शिवला. किती वाजले आता 5 वाजले. आता अर्धा शिव्याचा राहिला. आता फक्त काय रे बाबू, पाऊस डबल सुरू झाला हो दे. आता याच्यावर एक फोल्ड मारून याची पट्टी शिवून घेतो मी. आता पट्टी लावून राहिली मी, बरोबर परफेक्ट आली पाहिजे त्याच्यासाठी. आता लाईन जर गेलीत ना तर भरच भर होते, राहायचं म्हणून शिव्याचं. लई जोरात पाऊस वाढला पण आताच्या आता. याच्यात मी आपला नाळा बसला पाहिजे ना बरोबर. अशी पट्टी झाली आपली तयार मस्त. पाऊस लई जोरात येऊन राहिला. आवाज येऊन राहिला का नाही काय नाही. मुलांचा डोळा उडाला काही राहायचं घागरा शिवायचा लेकरांचा झाला. आता पट्टी तयार झाली आपली. आता याच्यात तिला काहीच दिसत नाही. झाले आता ऋतू बदलले सबनच्या सबन. तेच निरा अबाय काळे शार अबाय व्हायला आहे निरा कसंच पावसाळ्यासारखं. काय बोला नको हो आरू, बोला नको हो ना. का बाबू आलं बाई, नाहीच ऐकत. लाईट गेली. आता आयुषच्या पप्पाला ठेवला चहा ठेवणं झाला. आता करून घेतो मी स्वयंपाक. भाजीला काय करावं विचार पडा. कोणता पाऊस चालू आणि भाजीला कोण जाईल, पाण्यात कोण जाईल. आता पहिले स्वयंपाकच घेतो. पीठ झाला आता पूर्ण एका करी. आशीला आरूले चिवडा त्याला खायसाठी. लेकरं पाण्यात मस्त मजा करून राहिले. काही खाऊ राहिले, भात दुसरा चिवडा गिवडा. मस्त पाऊस आला की लेकरायला लयच मजा येते. आता पोळ्या झाल्या माया, पोळ्या केल्या म्या लय मोठ्या म्हणजे जेवढा पाहिजे तेवढ्या पोळ्या केल्या. हा पा इकडे पोळ्या केल्या. आणलं की इकडे एक भाकर केली मायासाठी. आता टमाट्याची चटणी करतो. टमाट्याच्या चटणीसाठी कांदा घेतला मी कापून. तोपर्यंत आपल्याला इकडे भाकर शेका लागेल. भाकर पण मस्त झाली आपली, मस्त एकदम टणटण शिकली, म्हणजे कुरुम कुरुम झाली मस्त. भाकर घेतो काढून. आता जो कांदा कापला ना तो घेतो. 6 साडेसहा वाजले तरी. पण भाजीचा किती प्रॉब्लेम आहे. या पावसात मी कोण जाईन भाजी आणण्यासाठी, म्हणून आता टमाट्याची चटणी करतो. तेल घेतो आता पहिले कॅन. काऊन की तावा लय गरम आहे ना, लय वार फोडता तावा तपेलच आहे. तेल घेतो टाकून. आता कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घेतो. कांदा मस्त परतून झाला, म्हणजे लालसर झाला, मस्त कलर बदलला. आता काय करतो मी, हा लसूण काढला मी जाडा जाडा असा कुटला. आता हा टाकून देऊ आपल्या कांद्यातनी. आणि आणखीन एक वेळ परतून घेऊ मस्त तेलातनी. लसूण भातच परतल्या जाते, काही टाईम नाही लागत एकापरी. टमाटे एकदम जाडे जाडे कापले, कारण की आपल्याला टमाटे जाडे जाडेच कापायचे आहेत, नाहीतर मग घाटा होते चटणी, त्याच्यासाठी. कांदा लसूण मस्त परतल्याबरोबर मी मीठ टाकलं, हळद टाकली आणि आपले कापलेले जे टोमॅटो होते ना ते पण टाकून घेतले. आता परतून घेऊ मस्त. आता टोमॅटो टाकल्याच्या नंतर फक्त आपल्याला फिरून घ्यायचे, नाहीतर मग काय होते, झाकण नाही ठेवायचं, नाही तर मग आंबट चटणी होते. त्यासाठी आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. जास्त जर घाटा झाली तर मग लय आंबट होते. फिरवत राहायचं आहे, आता मग खालून जळून जातात असे. पहिले आपल्या टमाट्याला पाणी सुटते ना, आता दिसतं असेल तुम्हाला, टमाट्याला पाणी सुटते, पाणी टाकायचं काम नाही. आता थोडंसं जे
मसाला आहे ना, मसाला टाकून घेऊ आणि त्यातली मिरची पावडर टाकून घेऊ. थोडंसं टाकायचं आहे, झटका लागतो. याच्यावर थोडीशी साखर टाकायची, कारण की टोमॅटो आंबट असते ना, तर मग हे आंबटपणाले तिखटपणाले बॅलन्स करते. आणि परतून घ्यायची साखर सर्व बाजूनं. मी पावर कमी केला बरं, कारण की मग ठसका होते. मिरची पावडर टाकली ना, आता त्याच्यावर टाकायचं कोथिंबीर कापून. आता मस्त परतून घ्यायचं. आता मस्त परतून घेतलं. साखरले थोडंसं पाणी सुटते, आपल्याला आणखीन एक वेळ परतून घेऊ. आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. मस्त ज्वारीची भाकर आणि मस्त टमाट्याची चटणी. जेवण खाऊन तर झाले आमचे, पण बाहेर भलकोसा पाऊस चालू आहे म्हणून घरातच भांडे घासू राहिली. आणि घरात गयाटा एवढा झाला म्हटलं निरा मीच हसू राहिली. मला सुसू नाही राहिला. घरात भांडे कोणते उचलू आणि कोणते घासू. आयुषचे पप्पा म्हणतात मॅटासारखी काऊन हसू राहिली. आता सगळ्यात पहिले एक एक भांडे घासून घेतो आणि मग सबन भांडे धुतो. नाही सबन नाही धुत. पहिल्यांदा जरा भांडे घासतो, जरा धुतो. बाहेर लय मोठं पाणी चालू आहे ना. टमाट्याची चटणी केली होती आज, मस्त झाली टमाट्याची चटणी. कपड्यानंच घासतो, कपड्यानं पटकन फेस होते आणि भांडे चकचक निघतात. आणि त्या काच्यानं घासलं का लय रुतते हाताले. आरू जेवले आणि आजीच्या घरात गेले. तिकडून त्याला म्हटलं पाण्यात फिरू नका लेकरं, भलकसं पाणी चालू आहे. आणि हिवाळ्यात पाणी असते काय निरा. हिवाळ्यात भलकसं पाण्यावर पाणी चालू काय अजूनही. काय करा काय नाही. आज कापसाले गेलो आम्ही सबन जण घरचे. आणि असं पाणी आलं दुपारी 12 वाजताच घरी आलो. राहिला आमचा कापूस याच्याचा. मस्त कापूस भरत होता ना, चाललो आलो. काय नाही त्याले. आता झाले माझे भांडे घासून. लय टेन्शन आलं तर मले. आता एवढा गराळा निघाला भांड्याचा. आता खरकट पाणी काढलं तेवढं बाहेर फेकून येतो. मग माझे भांडे घासतो. काय रे गिलास दे. हात धुतले ते कुठलं रे. लेकरं एवढे त्रास देतात म्हटलं. आता लोक भांडे घासे लोक त्याला सबुरी नव्हती. वाकाया टाकून दे. आता टाकून नाही देऊ राहिले. दांगोळ करतात. उठा ना रे, चला उठा लवकर.